केवळ परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची माघी गणेश जयंती या संदर्भातील मुलाखत. आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. सनातन संवाद या मालिकेत आपण हिंदू धर्मशास्त्रानुसार सणांचे महत्त्व याच्याविषयी सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी यांच्या माध्यमातून आपण प्रकाश टाकण्याचा अल्पसा प्रयत्न आपल्या माध्यमातून करत आहोत. गेल्या भागात आपण मकर संक्रांतीचे महत्त्व याविषयी आपण माहिती जाणून घेतली. आजच्या भागात आपण माघी गणेश जयंती का साजरी करावी, ती कशी साजरी करावी, आणि माघी जयंती गणेश जयंती जर महत्त्वाची असेल तर मग गणेश चतुर्थीचं महत्त्व काय, या सगळ्या अनुषंगानं आपण कुलकर्णी सरांशी गप्पा मारणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत कुलकर्णी सर स्टुडिओमध्ये. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा. नमस्कार. सर, माघी गणेश जयंती, आता बऱ्याच जणांना ही संकल्पना माहिती नाही की ही माघी गणेश जयंती नेमकी काय असते. तर काय सांगाल, ही माघी गणेश जयंती नेमकी का साजरी करावी? जे माघी गणेश जयंतीचं महत्व काय आहे हे थोडं सांगतो. हा जो दिवस आहे तर ह्या दिवशी श्री गणेश तत्व पृथ्वीवरती सर्वप्रथम अवतरले. अच्छा. आणि त्यामुळे या दिवशी श्री गणेश तत्व हे पृथ्वीवरती अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि त्यासाठी माघी गणेश जयंती ही साजरी केली जाते. अच्छा, याचं महत्व काय नेमकं? जसं मगाशी म्हटलं की पृथ्वीवरती हे जे गणेश तत्व आहे ते अधिक प्रमाणामध्ये अवतरलेलं असतं आणि त्यामुळे गणेश भक्त जे आहेत त्यांनी जर गणपतीची उपासना जर केली शास्त्र समजून घेऊन तर त्याचा त्यांना काही पटीने लाभ होतो. म्हणजे धर्मशास्त्र काय सांगतं तर ह्या दिवशी गणेश तत्व 1000 पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असतं. मग आपण जर गणेशाची उपासना भक्तिभावाने केली तर आपल्याला श्री गणेशाची निश्चितच कृपा होते. माघी गणेश जयंती नेमकी कशा पद्धतीने साजरी करावी, त्या दिवशी कोणकोणती उपासना करावी? माघी गणेश जयंती ही साजरी करत असताना आपल्याला श्री गणेशाची उपासना कशी करायची तर हे शास्त्र समजून घेऊन श्री गणेशाचं पूजन आहे ते पूजन आपल्याला आपण जर केलं किंवा त्या दिवशी आपल्याला कोणता नामजप करायचा हे सगळं समजून घेऊन आपण जर ते केलं तर त्याचा आपल्याला अधिक प्रमाणामध्ये लाभ होतो. मग जसं तुम्ही आता विचार की कोणती उपासना करायची, कोणते मंत्र जप करायला पाहिजे, कोणते मंत्र जप करायला पाहिजे, अगदी बरोबर. तर गणेश स्तोत्र आहे किंवा अथर्वशीर्ष आहे. तसं तर त्यासाठी आपलं हे सनातन निर्मित हा आपला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये अथर्वशीर्ष हे अगदी उदाहरण त्याच्या अर्थासहित सगळं दिलेलं आहे. गणेश स्तोत्र हे स्वतःच्या अर्थासहित त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर अर्थ समजून घेऊन आपण ते जे स्तोत्र आहे तर ते स्तोत्र पठण अवश्य करू शकतो. त्या दिवशी श्री गणेशाचं पूजन केलं जातं. त्यामध्ये पण त्याच्या मागचं शास्त्र आहे ते समजून घेऊन त्याचं आपण पूजन केलं त्याचा आपल्याला लाभ होतो. तसं आपण म्हणतो की आपल्याला शाळा शिकत असताना पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत जातो. तसं अध्यात्मात पण ना पुढचे टप्पे असतात. अच्छा. म्हणजे मी पण खूप पूर्वीपासून केवळ श्री गणेशाची उपासना म्हणजे स्तोत्र पठण करायचं, पूजा करायची, एवढंच करायचं. पण जसं सनातन संस्थेच्या सत्संगात आलो तेव्हा सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्याच कृपेने लक्षात आलं की अध्यात्म हे सूक्ष्म शास्त्र आहे. म्हणजे जे स्तोत्र पठण आहे, पूजा आहे, कर्मकांड आहे, त्याच्याही पुढे जाऊन नामसाधना जी आहे ना, नामस्मरण हे सूक्ष्म, त्याहीपेक्षा सूक्ष्म आणि सूक्ष्म अधिक श्रेष्ठ असतं, असा अध्यात्मातला एक नियम आहे. तर मग आपल्याला जर श्री गणेशाचं तत्वाची उपासना करायची, कारण गणेश तत्व कसं आहे, ईश्वरी तत्व कसं आहे की जे डोळ्याने दिसत नाही, ते सूक्ष्म आहे. मग त्याची जर कृपा संपादन करायची आहे तर त्या सूक्ष्म तत्वाला आपल्याला अर्थतेने त्याचं नामजप करायला पाहिजे. मग तो नामजप कुठला करायचा तर ओम गंग गणपतये नमः. हा ओम गंग गणपतये नमः हा नामजप करणं आवश्यक आहे. ही सनातन निर्मित सात्विक हे आहे, नामपट्टी आहे. ही आपण आपल्या घरामध्ये अवश्य लावू शकतो. या नामपट्टीचं एक वैशिष्ट्य काय आहे तर ही सात्विक अक्षरांनी तयार केलेली आहे. आणि अध्यात्मामधला एक नियम आहे की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती एकत्रित असतात. आपण जेव्हा नामजप करतो, ही पट्टी लावतो, तेव्हा काय होतं तर तिथे ईश्वराची जी शक्ती आहे, गणपती शक्ती आलेली असते. हा नामजप आपण अवश्य या दिवशी करू शकतो अधिकाधिक प्रमाणामध्ये. अच्छा.
नामजपासोबतच गणपती म्हटल्यानंतर गणपतीची आरती हा एक विषय येतो. आणि गणपतीची आरती बऱ्याच ठिकाणी दोन आरत्या, म्हणजे एक गणपतीची आणि देवीची आरती करून विषय संपवला जातो. काही ठिकाणी 5 आरत्या केल्या जातात, काही ठिकाणी 7 आरत्या म्हटल्या जातात. मग हे नेमकं म्हणजे आरती नेमकी कशा पद्धतीने व्हायला पाहिजे गणपतीची? हा, म्हणजे आज आपण बघतो समाजामध्ये खरंच ही एक प्रकारची प्रथा रूढ झालेली आहे. आरती करताना खूप प्रमाणात आरत्या केल्या जातात. बऱ्याच वेळा काय लक्षात येतं की गणेश चतुर्थी असो किंवा आपलं मागे गणेश जयंती असो, सर्व देवतांच्या आरत्या केल्या जातात. काही ठिकाणी 5 आरत्या, 7 आरत्या, 10 आरत्या. त्या आरत्या पण करत असताना काही वेळी तर असं थोडीशी अहमामिका पण असते की आमच्याकडे आरती 1 तास चालते, आमच्याकडे आरती पाऊण तास चालते, असं पण असतं. आणि त्या आरत्या जोरजोरात पण केल्या जातात. मग नेमकं इथे आरती म्हणजे काय लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. आरती याचा अर्थ काय आहे, तर आर्ततेने साथ घालणे म्हणजे आरती. देवाला आर्ततेने हाक मारणे म्हणजे आरती. आपल्या ज्या आरत्या आहेत ना, तर त्या आरत्या संतांनी रचलेल्या आहेत. जर सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आपण म्हणतो, ती कोणी रचली आहे, तर ती समर्थ रामदास स्वामींनी रचलेली आहे. संतांच्या ज्या रचलेल्या आरत्या आहेत ना, तर त्या आपण जर आपण हळुवारपणे त्याचा अर्थ जर समजून घेऊन एका लयीत जर म्हटल्या ना, तर त्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला लाभ होतो. आणि मग ज्या देवतेची आरती आहे, ज्या देवतेची आपल्याला उपासना करायची, पूजा करायची, तिची आरती म्हटलं तर त्याचा जास्त लाभ होणार आहे. एक उदाहरण आपण जर व्यवहारातलं जर घेतलं तर समजा डॉक्टरने सांगितलं तुमच्यामध्ये ई विटॅमिन कमी आहे, आणि आपण सगळेच विटॅमिन घेतले, ए बी सी डी ई, चालणार आहे का? नाही चालणार ना. तिथे आपल्याला ई विटॅमिनच घ्यायला पाहिजे. तसं मागे गणेश जयंती दिवशी आपल्याला सगळ्या देवतांच्या आरत्या करत बसण्यापेक्षा केवळ श्री गणेशाची एक आरती जरी आपण भावपूर्ण केली ना, तरी आपला आवाज देवापर्यंत जाणारच आहे ना. आणि संत कबीराने तर काय सांगितलंय की छोट्याशा मुंगीच्या पायातल्या घुमरच आवाज पण देवाला कळतो. मग आपण अशा किंचाळत ओरडत आरत्या करण्यापेक्षा जर आपण त्या सावकाश मृदू लयीमध्ये सात्विकपणे जर का म्हटल्या, तो आवाज देवापर्यंत जाणार नाही का? आणि म्हणून आपल्याला ते देवाला जी हाक मारायची ना, तोच भाव आपण जर ठेवला की मला देवा तुला हाक मारायची, तर निश्चितच त्याचा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लाभ होईल. म्हणजे आर्ततेने हाक मारणे हीच आरती. आर्ततेने हाक मारणं तीच आरडाओरडा करून भरपूर लोक जमवून ते हे करण्यापेक्षा म्हणजे आर्ततेने हाक मारणे ही महत्वाची गरज आहे. अगदी बरोबर. आता त्याच अनुषंगाने आपण मूर्तीच्या अंगावरती जे वस्त्रालंकार किंवा हे परिधान करतो, म्हणजे त्यांना हे करतो, अर्पण करतो. आता दुर्वांच्या अक्षरशः आपण माळा पण परिधान केलेल्या मूर्तीला घातलेल्या आपण बघत असतो. हे योग्य आहे का? म्हणजे दुर्वा शास्त्रात काही ठिकाणी सांगितलं जातं की 21 दुर्वाच अर्पण कराव्यात, पण दुर्व्यांची माळच तयार करून पण घातली जाते बऱ्याच ठिकाणी, किंवा वेगवेगळ्या प्रकारची फुलं वेगवेगळ्या पद्धतीनं वाहिली जातात. हे योग्य आहे का? हा, छान प्रश्न तुम्ही विचारलात. म्हणजे श्री गणेशाला नेमकेपणाने कशी त्याची उपासना करायला हवी आहे, म्हणजे त्याला कोणती फुलं व्हावीत किंवा दुर्वा वाहण्याचं महत्व काय ते समजून घेऊया आपण. आता श्री गणेशाचा रंग जो आहे तो आवडता रंग म्हणजे तांबडा रंग. आता यामागे पण अध्यात्मशास्त्र आहे की तांबडा रंग जो आहे, तांबड्या वस्तू आहेत, तर त्याच्यामध्ये गणेश तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. अच्छा. मग ही जी तांबडी किंवा लाल रंगाची फुलं असतात ना, तर ती जर आपण गणपतीला वाहिली तर त्यातून काय होतं की ती गणेश तत्व अधिकाधिक प्रमाणात ती आकृष्ट करतात, आणि त्याचा लाभ कोणाला होतो, तर जी व्यक्ती पूजा करते तिला होतो. मग ही फुलं व्हायची किती, तर 8 किंवा 8च्या पटीमध्ये ही फुलं वाहिली जातात. शंकरपाळीच्या आकारामध्ये ही 8 किंवा 8च्या पटीमध्ये ही फुलं देवाला व्हायची असतात. ती वाहताना कशी व्हायची, तर समजा जास्वंदीचं फुल आहे, लाल फुल आहे, तर त्याचा जो मागचा जो दांडा आहे तो दांडी देवाकडे, आणि त्याचा अग्रभाग जो आहे तो तुरा म्हणतो, तर तो आपल्याकडे. अशा प्रकारे ती फुलं व्हायची आहेत. आता फुलं वाहताना पण बऱ्याच वेळा आपण काय लक्षात येतं आपल्या की खूप फुलं वाहिली जातात. तसं न करता ती सात्विक आहेत ना, सात्विकतेने नीट रचनेत वाहिलेली आहेत ना, हे तितकंच महत्वाचं आहे. अन्यथा आपण लाल फुलं वाहिली पण ती भरपूर वाहिली आणि ती दिसायला पण ते चांगली दिसते, आणि त्यातनं येणारी स्पंदनं सगळी बिघडतात, आणि मग जो अपेक्षित लाभ व्हायला पाहिजे तो अपेक्षित लाभ होत नाही. म्हणून फुलं वाहताना पण ना ती सात्विक पद्धतीने आपण वाहतोय ना, 2 फुलांमध्ये आपण सुरक्षित अंतर ठेवलेलं आहे ना, हे पाहणं आवश्यक आहे. आता याला प्रश्न दुर्वांचा. तर दुर्वा ही वनस्पती किंवा हे तृण असं आहे
की त्याच्यामध्ये श्री गणेशाचं तत्व जे आहे तर ते आकृष्ट करून ते प्रक्षेपित करण्याची क्षमता सगळ्यात जास्त आहे. अच्छा. मग दुर्वा वाहताना कशा व्हायला पाहिजे तर 3, 5, 7 अशा विषम पटीमध्ये, विषम संख्येमध्ये दुर्वा व्हायच्या असतात. आणि ह्या वाहताना सुद्धा जर तुम्ही म्हटलं की दुर्वांची जोडी करून वाहतात किंवा दुर्वांची माळ केली जाते, तर हे अगदी बरोबर आहे. आपल्याकडे जर उपलब्ध असतील तर अवश्य आपण दुर्वांची जोडी करून माळ करून वाहू शकतो. कारण दुर्वांची मुळात जोडी करून ती वाहणे, ह्याचा लाभ काय होतो की आपण जेव्हा दुर्वांची जोडी करतो ना, तेव्हा त्या दुर्वाचा जो गंध आहे की जो गंध अधिक श्री गणेश तत्व वातावरणातलं खेचून घेतो, तर तो गंध जास्तीत जास्त वेळ टिकायला मदत होते. आणि म्हणून काय करतात, तर दुर्वांची जोडी करून ते ज्या दुर्वा आहेत त्या पाण्यामध्ये भिजवतात आणि पाण्यामध्ये भिजवून त्या श्री गणेशाला अर्पण करतात. त्यात पण पुन्हा तेच आहेत की जो देठाकडचा भाग आहे, तो देठाकडचा भाग हा देवाकडे असतो आणि जो पुढचा अग्रभाग आहे तर तो आपल्याकडे ठेवायचा असतो, म्हणजे त्याचा पूजकाला अधिक लाभ होतो. पण इथे लक्षात काय घ्यायचं की ह्या ज्या दुर्वा त्या कोवळ्या असाव्यात, कोवळ्या असाव्यात किंवा त्या ताज्या असाव्यात. म्हणजे आपण बाजारामध्ये बघतो ना, काही वेळा ते दुर्वा म्हणून असं खूप मोठं गवत मिळतं ना, तर तसं न करता त्या दुर्वा कोवळ्या असाव्यात. आणि भक्तिभावान तुम्ही एक जरी दुर्वा वाहिली तरी सुद्धा चालणार आहे, पण ते करत असताना ते शास्त्रप्रमाणे आपण करतोय ना, तर हे बघणं आवश्यक आहे. गणपतीकडे ज्यावेळी आपण म्हणजे गणपती हा विचार येतो, तो प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, शुभ कार्यामध्ये पहिल्यांदा गणपतीचीच पूजा केली जाते. अगदी सत्यनारायणाची पूजा असली तरी आधी गणपती लागतो, वास्तुशास्त्र काही असो ते. बरोबर. मग या पाठीमागचं गणपतीचं महत्व काय असतं? बरोबर आहे. म्हणजे गणपतीला प्रथम पूजनीय असं म्हटलेलं आहे. मग ह्याच्या मागे कारण काय आहे, तर गणपती हा 10 दिशांचा स्वामी आहे. अच्छा. म्हणजे 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि ऊर्ध्वानी अधो म्हणजे वरची आणि खालची, अशा 10 दिशांचा गणपती हा स्वामी आहे. जेव्हा आपण एखादं पूजन करतो तर गणपती काय करतो, तर या 10 दिशा मोकळ्या करतो सुरुवातीला. म्हणजे तिथे ती देवता येऊ शकते. समजा आता आपण वास्तुशांती करतोय तर तिथे आधी गणपतीची पूजन केलं जातं आणि मग तिथं काय होतं की त्या पूजेसाठी ज्या आवश्यक देवता आहेत त्या तिथे येतात. म्हणून कुठल्याही कार्याच्या आरंभी, म्हणजे अगदी लोकनाट्यापासून ते अगदी वास्तुशांतीपर्यंत, गंगा पूजनापर्यंत, कुठल्याही कार्यारंभी विवाह प्रसंग असेल तर तिथे श्री गणेशाचा पूजन हे सर्वप्रथम केलं जातं. गणेशाचं पूजन करताना अजून एक विषय येतो, उजव्या सोंड्याचा गणपती आणि डाव्या सोंड्याचा गणपती. बरोबर. आपल्या त्या अष्टविनायकामध्ये पण एका उजव्या सोंड्याच्या गणपतीचं विशेष वेगळं महत्व आहे. मग हे का आहे? आता गणपतीची आपण जर रचना पाहिली तर तुमचा प्रश्न अगदी खूप छान आहे. तर 2 भाग येतात, एक उजव्या सोंड्याचा आणि एक डाव्या सोंड्याचा. आता ह्यामध्ये भेद काय आहे, आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे सगळीकडे डाव्या सोंड्याचा गणपती असतो. अगदी काही मोजक्या घरामध्ये उजव्या सोंड्याचा असतो. याचं कारण काय, तर उजवी सोंड ह्याचा अर्थ काय, तर दक्षिण दिशा. गणपतीच्या उजव्या बाजूला असलेली वळलेली सोंड म्हणजे दक्षिण दिशा. आता दक्षिण दिशा ही कुठली आहे, तर ती यमलोकाची दिशा आहे. दैत्यांची दिशा म्हणतात. बरोबर. तर त्याच्यामधनं यमलहरी त्या दिशेकडे येतात. आता तो जो गणपती असतो त्याचं कार्य काय, तर त्या यमलहरी तो थांबवतो. पूजकापर्यंत त्या यमलहरी तो येऊ देत नाही आणि त्यामुळे तो गणपती तो शक्तिशाली असतो. असे जे गणपती आहेत, उजव्या सोंडीचा गणपती जो आहे त्यामध्ये मुळातच शक्ती जास्त असते आणि ती शक्तीनं पूजकाला पेलवत नाही. आणि अशा गणपतीची पूजन करण्यासाठी ना कर्मकांडाचे सगळे नियम पाळून ती पूजा करावी लागते, की जे आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये शक्य नाहीये. आणि म्हणून सर्वसाधारणपणे उजव्या सोंडीच्या गणपतीचं पूजन केलं जात नाही, म्हणून म्हणतो कडक असं पण म्हणतात. मुळात त्यामुळे शास्त्र हे आहे. मग काय आपण करतो, तर डाव्या सोंडेच्या गणपतीचं पूजन करतो. डावी दिशा म्हणजे उत्तरेकडची दिशा, गणपतीच्या डाव्या बाजूला वळलेली सोंड. आता उत्तरची ती दिशा आहे ती म्हणजे काय, तर ईश्वराची दिशा आहे, आनंद देणारी दिशा आहे. मग ती जी गणपतीची उपासना आहे तर ती सर्वसाधारणपणे कुणालाही पेलवेल अशी ती उपासना असते. सर्वसाधारण पूजक त्याची पूजा केली तर त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, शक्ती त्याला पेलवते. आणि उत्तर दिशा आहे तर ती अध्यात्माला पूरक दिशा आहे. त्यामुळे डाव्या सोंडेच्या गणपतीचं आपण जेव्हा पूजन करतो ना तर तो जास्त आनंददायी आहे, तो जास्त आपल्याला पेलवतो आणि आध्यात्मिक उन्नतीला तो खऱ्या अर्थाने पूरक असतो. ह्या डाव्या आणि उजव्या सोंडेसोबतच
गणपतीच्या हातातली आयुध जी आहेत हम्म. तीही आता मूर्तिकार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं ती वेगवेगळ्या पद्धतीने घडवतात. बरोबर. गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तर अगदी म्हणजे आता काही त्याला ताळतंत्र राहिलेलं नाही की ती मूर्ती कशी बनवावी. म्हणजे त्याचंही म्हणजे बाजारीकरण झालेलं आहे. अशामध्ये त्या आयुधांचा नेमका महत्व काय असतो किंवा ती कुठली आयुध नेमकी त्या गणपतीच्या हातात पाहिजेतच जी मूळ आयुध आहेत? अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे ह्या म्हणजे तो 2 भागात उत्तर देतो मी याचं. आधी आपण गणपतीचं अध्यात्मशास्त्र बघूया. की आपण जर आता हे चित्र गणपतीचं पाहिलं त्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं की गणपतीच्या हातामध्ये 2 आयुध आहेत. एक काय आहे तर एक आहे पाश आणि दुसरा काय आहे तो म्हणजे अंकुश. आता ह्या पाश आणि अंकुश याचं महत्व काय आहे तर अंकुश जो आहे तो काय कार्य करतो तर आनंद, विद्या, ज्ञान हे ग्रहण करत असताना जे काही अडथळे येतात ना तर गणपती काय करतो तर ते जे अडथळे आहेत तर त्या अंकुशाने तो नष्ट करतो. म्हणजे काय आनंद, विद्या, ज्ञान म्हणजे काय तर साधना करत असताना एखादी व्यक्ती जेव्हा साधना करते तिच्या जीवनातले जे काही अडथळे आहेत साधनेच्या मार्गातले ते सगळे अडथळे, कारण साधनेमुळेच खऱ्या अर्थाने आनंद मिळतो, ज्ञान मिळतं. तर साधना करत असताना जे अडथळे येतात ते अडथळे ह्याच अंकुशाने श्री गणेश नष्ट करतो. मग पाश म्हणजे काय तर किंवा पाशाचं काय महत्व आहे तर वातावरणामध्ये जशा सकारात्मक शक्ती असतात तशा नकारात्मक शक्ती पण असतात. त्यालाच अनिष्ट शक्ती असंही म्हणतात. गणपती पाशाचा उपयोग काय करतो तर अनिष्ट शक्ती आहे तर त्या अनिष्ट शक्तींना बांधून तो दूर घेऊन जातो या पाशाच्या साह्याने. आणि म्हणून श्री गणेशाची जेव्हा उपासना केली जाते ना तर त्या उपासने आपल्या न कळत सुद्धा आपले अनेक प्रकारचे आध्यात्मिक कष्ट पण दूर होतात. अच्छा. म्हणजे हे जे मूर्तीशास्त्र आहे ना म्हणजे खरं तसं बघता आपले जे ऋषीमुनी थोर होऊन गेले तर हे थोर ऋषीमुनी खऱ्या अर्थाने सायंटिस्ट आहेत. कारण त्यांनी श्री गणेशाची जी मूर्ती आहे ती मूर्ती कशी असायला पाहिजे, त्या मूर्तीमध्ये काय काय असायला पाहिजे, त्या मूर्तीची उंची कशी असायला पाहिजे, त्या मूर्तीची जाडी कशी असायला पाहिजे, हाताची सगळी मापं ही कशी असायला पाहिजे, हे सगळं आपल्या धर्मशास्त्रामध्ये धर्मग्रंथांमध्ये अधोरेखित केलेलं आहेच. म्हणजे अगदी सनातन संस्थेचा जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये सुद्धा हे सगळं आपण सांगितलेलं आहे. या माध्यमातून आपण जेव्हा शास्त्रानुसार मूर्ती आपण करतो ना किंवा कुंभार जेव्हा शास्त्रानुसार मूर्ती करतात तेव्हा त्या मूर्तीमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. पण मूर्ती जर अशास्त्रीय असेल म्हणजे जसं की आता बाजारात काही मूर्ती मिळतात बघा गणेशोत्सवाच्या काळामध्ये, क्रिकेट खेळणारा गणपती, गाडीवर बसलेला गणपती. मग आपण जेव्हा असं अशास्त्रीय मूर्ती आणू तेव्हा काय होणार आहे तर कुठल्याही प्रकारचा आध्यात्मिक लाभ आपल्याला होणार नाही. आपण तो सण साजरा करणार तो एक मनोरंजन म्हणून साजरा करणार. मुळात सण साजरा करायची आपल्याकडे जी संकल्पना आहे त्याचं कारण काय ईश्वराची भक्ती करण्यासाठी आध्यात्मिक आपली उन्नती व्हावी यासाठीच आपण सण साजरे करत असतो. पण इथे मात्र काय होतं आपण जेव्हा शास्त्रानुसार मूर्ती बसवत नाही, मूर्ती आणत नाही तर तिथे मात्र काय होतं ते आपली तिथे साधना होत नाही, आध्यात्मिक स्तरावर आपल्याला काहीच लाभ होत नाही. बरोबर. या सगळ्या शास्त्रीय बाबींचा विचार करून आपण ही मागी गणेश जयंती पण साजरी केली पाहिजे. अगदी बरोबर. आणि म्हणजे एक कसं करायला पाहिजे म्हणजे आर न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना माझं हे सांगणं आहे की जसं मगाशी म्हणलं की आता आपण हळूहळू साधनेत पण पुढे पुढे जायला पाहिजे. जसं आता आपण तुम्ही स्तोत्र पठण करत असाल, गणपतीची पूजा करत असाल, आरती नियमित करत असालच, पण हे करत असताना आपल्याला गणपतीचा नामजप आपण कसा करू यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याचबरोबर साधना समजून घ्यायला पाहिजे. कारण मुळात काय ना की श्री गणेश म्हटलं की आपल्याला काय आठवतं केवळ आशीर्वाद देणारा हात. पण श्री गणेशाने विविध त्याच्या अवताराच्या माध्यमातून ना असुरांचं पण निर्दारण केलेलं आहे. म्हणजे जसं वक्रतुंड हे जे त्याचं नाव पडलं तर ब्रह्मदेवतेने जेव्हा विश्वाची उत्पत्ती केली तेव्हा विश्वाची उत्पत्ती करत असताना त्यांना काही अडथळे आले म्हणून ब्रह्मदेवाने उपासना केली आणि त्यांना तिथे श्री गणेश प्रसन्न झालेला आहे आणि त्यांनी ते सृष्टी निर्मितीचं कार्य पुढे केलं. म्हणजे श्री गणेशाचं कार्य हे अत्यंत व्यापक आहे. सिंधुरासुराला सुद्धा त्यांनी त्याचं चूर्ण केलं. म्हणजे सिंधुरासुरांना हे होता ना वर होता की कुठल्या शस्त्राने त्याचा नाश होणार नाही, त्याला त्यांनी चूर्ण केलं आणि ते पूर्ण अंगाला फासलं. म्हणून आजही पूजेमध्ये सिंदूर लावला जातो ना, शेंदूर लावला जातो. तर त्याचं कारण ते आहे.
ह्याच श्री गणेशाचं नाव विघ्नेश्वर पण आहे. विघ्नेश्वर म्हणून पण त्याने अवतार घेतलेला आहे. विघ्नासूर जो होता तो विघ्नासूर सुद्धा त्यांना शरण आला आणि त्या विघ्नासूरनी प्रार्थना केली की माझ्या नावावर तुमचं एक नाव पडू दे, आणि म्हणून विघ्नेश्वर त्यांना म्हटलं जातं. बल्लाळेश्वर रूपात सुद्धा ह्याच श्री गणेशाने कमलासूर नावाच्या असुराचा वध केलेला आहे. अच्छा. म्हणजे ते लक्षात काय येतं ना की श्री गणेशाने ची उपासना करत असताना कुठेतरी आज आपल्याला हे पण पाहायला पाहिजे की श्री गणेशाने तारक आणि मारक यात ही दोन्हीही आपल्याला साधना सांगितलेल्या आहेत. ही दोन्ही रूप आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि ते करत असताना मग स्वतःच्या स्तरावरती माझ्या मनातमध्ये जे काही वाईट विचार आहेत, वाईट जे दुर्गुण आहेत, ते दुर्गुण मी नष्ट करतोय ना, तिथे माझं लक्ष आहे ना. त्याचबरोबर आज आपण समाजामध्ये वावरतोय, तर तिथे वावरत असताना तिथे माझ्याकडून काही चुकीच्या कृती घडत नाहीयेत ना, किंवा अन्य ज्या चुकीच्या कृती जर काही घडत असतील तर तिथे मी त्या अन्यायाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय ना, संघटित होतोय ना. हे जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने श्री गणेशाला ते आवडणार आहे. कारण देव काय म्हणतो की जो माझं कार्य सर्वदूर पोहोचवतो ना, तो मला अधिक प्रिय असतो. जो माझं कार्य करतो, मग देवाचं कार्य काय तर भक्तांचा सांभाळ करणं, आशीर्वाद त्यांना देणं, हे तर कार्य आहेच आहे. पण त्याचबरोबर जी काही दुर्जनता आहे ना, त्या दुर्जनतेला पायबंद घालणं, जे काही चुकीचं चाललेलं आहे ते थांबवणं, हे सुद्धा ईश्वराने, प्रत्येक देवाने हे वेगवेगळे केलेलंच आहे. मग त्यासाठी जर आपण आपल्या सर्व खऱ्या अर्थाने प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्या गणेश जयंतीचा, गणेशाचा भक्तीचा लाभ होणार. हे आता मागे गणेश जयंती असो किंवा गणेश चतुर्थी, त्या प्रत्येक वेळी गणपतीच्या जन्माचा इतिहास कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येत असतो. ती कथा सर्वांना माहित आहे की गणपतीची निर्मिती पार्वतीनं कशी केली आणि ते हे, पण त्याच्या पाठीमागं नेमकं शास्त्र काय आहे, त्याच्या पाठीमागचं अध्यात्म काय सांगतं? हा, एक छान प्रश्न तुम्ही विचारला ह्याच्यामध्ये. आता ती जी कथा आहे तर त्या कथेमध्ये काय आहे की पार्वतीने मळापासून श्री गणेशाची हे केले, श्री गणेशाला निर्माण केलं. मग त्यावेळी शिव जे आहेत ते कुठेतरी बाहेर गेलेले होते आणि त्यावेळी गणेशाला निर्माण केलं. आज समाजामध्ये त्या कथेवरच बोट ठेवलं जातं, असं कसं होईल असं म्हटलं जातं ना. मुळात लक्षात काय घ्यायचं नाही इथे की श्री पार्वती म्हणजे पार्वती माता ही आदिशक्तीचं रूप आहे. जर आदिशक्ती ब्रह्मांड निर्माण करू शकते, नष्ट करू शकते एका क्षणामध्ये, तर ती मळापासून गणपती निर्मिती का नाही करू शकत? तर करू शकते. आता ही जी निर्मिती केली किंवा त्याच्यामध्ये मग असं कसं केलं, शिवाने शिर कसं काय उडवलं आपल्याच मुलाचं, असे या समाजामध्ये प्रश्न निर्माण केले जातात. मग त्याच्यामागचं पण अध्यात्म काय समजून घ्यायला पाहिजे तर ते आपण बघूया. आता तिथं काय झालं की पार्वती मातेची एक मनापासूनची इच्छा काय होती, म्हणजे मुळात त्यांनी निर्मिती काय केली श्री गणेशाची, तर लक्ष्मी मातेने सांगितलं तू एकटी आहेस ना तिथं, तर तू एका मुलाला ते निर्माण कर. मग तिची सुप्त इच्छा काय होती की मातेची आज्ञा मानणारा पुत्र मला माझ्या पोटी यायला पाहिजे. आणि त्यामुळे काय झालं की तीच सुप्त भावना श्री गणेशामध्ये पण गेली. गणपती हा प्रचंड बुद्धिमान होता, पण त्याच्यामध्ये त्याला एकच म्हणतो की मला मातेची आज्ञा मानायची. मग तिने सांगितलं तू बाहेर थांब आणि कुणाला सोडू नकोस. तिने हे नाही सांगितलं की शंकर येतील तेव्हा त्यांना सोड. बरोबर. मग झालं कसं की श्री गणेशाला तो बाहेर थांबला, ऋषीमुनी येऊन गेले, देवता येऊन गेले, त्याने समजवण्याचा प्रयत्न केला, पण गणपतीने ऐकलं नाही कारण मातीची आज्ञा होती. मग त्यांनी सगळ्यांबरोबर युद्ध केलं. साक्षात जेव्हा महादेव आले तेव्हा त्यांनी त्यांचाही अपमान केला आणि त्यांच्याबरोबर पण युद्धाची तयारी दर्शवली. मुळात ह्याच्या मागे लक्षात काय घ्यायचं की श्री गणेशाचा जन्म जो झाला ना, तो पृथ्वीवरती सकारात्मकता आणण्यासाठी झालेला होता. महादेवाने काय केलं, त्याचं शिर जे उडवलं. आता शिर उडवलं तर ते का उडवलं, तर गणेश हा बुद्धिमान तर होताच, पण केवळ मातेची आज्ञा मानायची हा त्याच्यामध्ये एक अहंकार निर्माण झालेला होता. आणि तो अहंकार जेव्हा असतो ना, जिथे अहंकार आहे तिथे शुभता कधीच नसते. अच्छा. मग तो अहंकार नष्ट केल्याशिवाय श्री गणेश हा समाजासाठी चांगलं कार्य करू शकणार नाही हे महादेवांना माहित होतं. मग अहंकार नष्ट करण्यासाठी ते शिर उडवलं, म्हणजे काय बुद्धी आहे ना ते शिर उडवलं गेलं. मग शिर उडवल्यावरती माता पार्वतीने सांगितलं की जोपर्यंत ह्याला तुम्ही परत जिवंत करत नाही मग तोपर्यंत मी आता शांत राहणार नाही. आणि ते क्रोधित झाली, असं आदिशक्ती क्रोधित झाली ना, ब्रह्मांडच हल्लं. मग त्यांनी काय केलं की त्यामध्ये पण एक कथा आहे, गजासूर नावाचा एक असुर होता आणि त्या असुराने शिवाची उपासना केली होती आणि त्यांनी शिवाला प्रार्थना केली होती, वर मागितला होता की तुम्ही माझ्या उदरात या
म्हणजे माझ्या पोटात तुम्ही या. पण ब्रह्मा आणि विष्णूंनी काय केलं तर शिवाला थांबवलं, कारण सृष्टीचं कार्य थांबेल. आणि मग त्यांनी काय दिलं वर की तू आयुष्यभर येणाऱ्या एका युगामध्ये तू आयुष्यभर शिवाबरोबर राहशील, हे त्यांनी त्यांना सांगितलं होतं. आणि त्याने म्हणत होतं की काहीतरी माझं प्राण हरण करायला शिव किंवा शिवगण येणार आणि मी तिथं जाणार. शिवाने काय सांगितलं होतं शिवगणांना की तुम्ही जा आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत जो पहिला प्राणी दिसेल आणि जो स्वेच्छेने त्याचं शिर अर्पण करेल त्याचंच आणा. जेव्हा गजासुराला कळतं तेव्हा गजासुरनी काय केलं, स्वेच्छेने ते शिर अर्पण केलं. आता गजासूर कोण होता तर त्यांनी साधना केली होती, तपश्चर्या केली होती, त्यामुळे बुद्धी सात्विक होती. मग ते जे शिर बसवलं म्हणजे काय झालं तर त्या श्रीगणेशाची बुद्धी जी होती की जी रजतमात्मक होती, अहंकाराने भरलेली होती, ती झाली सात्विक झाली. आणि त्या श्रीगणेशाने पूर्ण पुढे ब्रह्मांडाचा सांभाळ केलेला आहे. ही त्याच्या मागची कथा आहे की म्हणजे आपली समजा आपल्याकडे ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचा अहंकार नको आहे. ज्ञानाचा अहंकार झाला तर आपली पुन्हा गती दुर्गतीकडे जाते. जसं की रावण आहे, रावणाकडे ज्ञान खूप होतं पण भक्तीचा अहंकार होता. तेच रामाकडे त्याच्याकडे ज्ञान होतं पण अहंकार नव्हता. या कथेतून आपल्याला तेच घ्यायचंय की ज्ञानाचा अहंकार असता कामा नये. अच्छा, म्हणजे फक्त गणपतीचा तो अहंकार नष्ट करून त्याला गणपतीला सात्विक बनवणं या उद्देशानं हे सगळं घडलेलं आहे. हो हो बरोबर. मग हे गणपती जन्मकथेत म्हणजे आपण गणेश चतुर्थीला पण गणेश जयंती साजरी करतो आणि ही मागी जयंतीला पण साजरी करतो, या दोन्हीत नेमका फरक काय आहे? हा, आता गणेश जयंतीला गणेश तत्व हे पृथ्वीवरती प्रथम अवतरित झालं. अच्छा, ती गणेश जयंती की जे पहिल्यांदा आलं म्हणजे ज्या जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. अच्छा. आणि गणेश चतुर्थी म्हणजे काय तर गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये श्री गणेश तत्व हे 1 सहस्त्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्या कार्यरत असलेल्या गणेश तत्वाचा लाभ व्हावा म्हणून आपण त्यावेळी पण गणेशाची उपासना करतो. अच्छा, हा त्या दोन मधला फरक आहे. म्हणजे मागे गणेश जयंतीला गणेश तत्व आलेलं असतं म्हणून आपण त्याला गणेश जयंती म्हणतो, गणेश जन्म म्हणतो. आणि गणेश चतुर्थीला त्या कालावधीमध्ये गणेश तत्व अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असतं म्हणून आपण ती उपासना करतो. आता हे कोणी सांगितलं तर आपल्या ऋषीमुनी ते संशोधन करून ठेवलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि नेमकी गणेश जयंती ही मागी गणेश जयंती का साजरी केली जाते, ती कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्याच्या पाठीमागचा शास्त्रीय अधिष्ठान काय आहे याविषयी खूप सखोल माहिती आमच्या दर्शकांना दिलीत. मी आमच्या सर्व दर्शकांना आवाहन करेन की सरांनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनं भक्तिभावानं गणपतीची पूजा करा आणि गणपतीचा आशीर्वाद नक्की घ्या. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. आजच्या सर्व प्रेक्षकांना मागे गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.